हॅलो, हाय मॅडम. ऑटिझम लवकरात लवकर कसं ओळखावं? ऐकूया या प्रश्नाचं उत्तर. तर बघा, ऑटिझमची चिन्ह ही खूप लवकर दिसायला चालू होतात. म्हणजे एवढ्या लवकर जसं की बाय दी एज ऑफ 6 ते 12 महिन्याच्या एजमध्ये सुद्धा ऑटिझमची चिन्ह दिसतात. आणि ती जर आपण लवकरात लवकर ऑब्झर्व केली तर आपण लवकर निदान करू शकू आणि त्याच्यावर लवकर ट्रीटमेंट चालू करू शकू. सो हे सगळे काही चिन्ह खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं चिन्ह म्हणजे लिमिटेड आय कॉन्टॅक्ट. बच्चू आय कॉन्टॅक्टच देत नाही. त्याचं लक्ष माणसांच्या चेहऱ्याकडे खिळतच नाही. किंबहुना त्याचं लक्ष अशा फिरत्या ऑब्जेक्ट्सकडे, पंख्याकडे तो जास्त बघतो किंवा हलणाऱ्या वस्तूंकडे तो जास्त लक्ष देतो, पण आय कॉन्टॅक्ट देत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल स्माईल. तो स्माईल देत नाही 6 महिन्याच्या नंतर. म्हणजे हमखास बच्चू 6 महिन्याचं बच्चू सोशल स्माईल देतं. आपण त्याला हसलो की तो पण आपल्याला रिस्पॉन्समध्ये स्माईल देतो. जर तो स्माईल देत नसेल रिस्पॉन्समध्ये तर अगेन इट इज अ साईन. मग त्याच्यानंतर तो लिमिटेड बॅबलिंग करतो. तो ओरडणार, चिरकणार, पण बॅब 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 बॅ ही जी व्हेरिगेटेड बॅबलिंग बप बब मम होतं, हे थोडंसं डिलेड राहतं किंवा तो बरेचदा करतच नाही. त्याच्यानंतर नेम कॉल रिस्पॉन्स. त्याच्या नावाला त्यांनी रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. आणि जर बच्चू त्याच्या नावाला रिस्पॉन्स देत नाही, तो सगळ्या आवाजांना रिस्पॉन्स देतो. कुत्रं भुंकलं की रिस्पॉन्स देतो. जर फोनचा आवाज ऐकला तर रिस्पॉन्स देतो. टीव्हीवर एखादं स्पेसिफिक ॲड लागलं तर पटकन वळून बघणार. मोबाईलच्या काही टिपिकल गाण्यांना तो एकदम लक्ष देऊन बघणार, पण त्याच्या आवाजाला तो रिस्पॉन्स देत नाही. पुअर इमिटेशन स्किल्स. म्हणजे बघा, लहान बच्चू असतात तर आपण त्याला मिस मिस डोळे केले तर तो पण आपल्याला रिप्लायमध्ये करतो. तुझी जीभ दाखव म्हटलं की तो लगेच आपल्याला जीभ दाखवायला चालू करतो, त्याला शिकवल्यावर. सो हे पुअर जेस्चर्स. बाय बाय करा म्हटलं की बाय बाय करतो. या या म्हटलं की तो या या करतो. कुकुला करा म्हटलं की तो करतो आहे. पण हे जर बच्चू करत नसेल, म्हणजे पुअर इमिटेशन, म्हणजे तो आपल्याला फॉलो करत नाही, आपले अनुकरण करत नाही, तर ही पण एक साईन आहे. काही रिपिटेटिव्ह आणि सेन्सरी बिहेवियर्स. रिपिटेटिव्ह बिहेवियर्स म्हणजे एकच गोष्ट परत परत करत राहतो. जसं की चाबीच्या गुच्छा घेणार, खाली टाकणार, परत उचलणार, खाली टाकणार, किंवा एखादं खेळणं घेऊन सतत हलवत राहणार, किंवा हँड फ्लॅपिंग करणार डोळ्यापुढे, किंवा कधी कधी एकदम शून्यात, म्हणजे जिथे काहीच नाही तिथे गेज करत राहणार. त्याला सोशल गेम्स आवडत नाहीत, लोकांमध्ये मिक्सअप व्हायला तो बघत नाही. अटिपिकल बिहेवियर तुम्हाला दिसायला लागतं, म्हणजे नॉर्मलपेक्षा हा काहीतरी वेगळं करतो आहे. तर हे सगळे जर पॉईंट्स तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियनला भेटायला पाहिजे. तुम्ही स्पीच थेरपिस्टला लवकरात लवकर भेटायला पाहिजे. अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून असेल तर मी आहे सपना अशोक डाके, कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट.